प्रभाग क्रमांक 14 मधील म्हाडा वसाहत 1 ते 33 मध्ये श्री समर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपांचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने सदर उपक्रमाचे आयोजन श्री समर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रकाश शेलटकर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते। परिसरातील इयत्ता 5वी ते इयत्ता 8वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना सदर वयांचे वाटप लोकप्रिय समाजसेवक विजय बाळा चिंदरकर आणि माजी नगरसेविका कांचनताई चिंदरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। प्रभाग क्रमांक 14 मधील विद्यार्थी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असून ह्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये तसेच त्यांची प्रगती कुठेही थांबू नये या उद्देशाने प्रकाश शेलटकर हे आपल्या मंडळाच्या वतीने दरवर्षी वया वाटप करतात। प्रकाश शेलटकर यांनी आपल्या परिसरातील विद्यार्थी, नागरिक व महिला भगिनींसाठी अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे। ते राबवत असलेल्या उपक्रमाचा परिसरातील नागरिकांना उपयोग होतो। त्यामुळेच खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश शेलटकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांचा सामाजिक कार्य करण्याचा उत्साह वाढवला। सदर उपक्रमाचा परिसरातील गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेतला। सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री समर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रकाश शेलटकर यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी मोलाची भूमिका बजावली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाण्यामध्ये हा उपक्रम राबवला जात आहे। आणि माझे मित्र श्री कला क्रीडा समर्थ मित्रमंडळाच्या वतीने प्रकाश शेलटकर हे नेहमी चांगले उपक्रम या खालच्या माडामध्ये घेत असतात। त्यांची संपूर्ण टीम आहे आणि या टीमच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे सर्वजण त्या ठिकाणी अनेक उपक्रम घेत असतात। हे दुसऱ्यांदा ह्या वर्षी ह्या वयावाटपांचा कार्यक्रम त्यांनी केला। लहान मुलांसाठी एक आवडता असा काका आणि आवडतं असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश शेलटकर। ह्या विभागात अनेक असे चांगली कामं आणि प्रत्येकाच्या गरजेला धावून जाणारे कुठलीही इथे संकट येऊ दे, मग ती झाड पडलेलं असू दे, म्हाडामध्ये अनेक समस्या असतात किंवा सोसायट्यांचे जे काही अनेक प्रश्न जे हे असतात ते नगरसेवकापर्यंत पोहोचवणं आणि त्या माध्यमातून आपलं ह्या विभागाचं काम करणं हे प्रकाश शेलटकर नेहमी करत असतात। आणि राहुल साहेब पण त्यांच्या पाठीशी असतात आणि हा एक चांगला उपक्रम प्रकाश शेलटकर यांनी लहान विद्यार्थ्यांना, लहान मुलांना शालेय शिक्षणाला एक मदत आणि मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे। आज आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा देईन आणि
आणि त्यानिमित्ताने आज हा एवढा चांगला कार्यक्रम इथे आपल्या प्रभागात होतो आहे. तर त्याच्यासाठी मी प्रकाश शेलेटकर यांचे अभिनंदन करेन की ते असे चांगले उपक्रम इथे घेत असतात आणि आम्हाला पण त्याच्यासाठी निमंत्रित करतात आणि आम्ही त्याचा हिस्सा होतो. ते बघून पण खूप बरं वाटतं. असं त्यांनी चांगले चांगले कार्यक्रम इथे आयोजित केले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी उभं राहू. एवढंच बोलते. धन्यवाद. एकादशीच्या शुभेच्छा. आम्हाला वेळोवेळी जे सहकार्य लागतं ते आमचे चिंदळकर साहेबांचे गेले 20 वर्ष ते आम्हाला नेहमी सहकार्य करत आहेत. तसेच आपले माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांचा नेहमी आम्हाला आशीर्वाद लागतो. तर त्यांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी कार्यक्रम करत असतो व आपल्या विभागातील बहुतेक सर्व जी कामं आहेत ती आम्ही चिंदळकर साहेबांच्या वतीनेच करतो. त्यामुळे आम्ही साहेबांचे खूप आभारी आहोत. जय महाराष्ट्र.